बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत। त्यातच आता खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। आज सकाळपासून वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करतायत। या आंदोलनामुळे पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। यामुळे बीडमधील वातावरण चांगलंच तापलंय। त्यातच आज सकाळपासून बीडच्या परळीत मोठ्या घडामोडी सुरू आहेत। एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सातत्याने मोर्चे काढण्यात येत आहेत, तर दुसरीकडे आता वाल्मिक कराडच्या समर्थकांनीही आक्रमक पावित्र्य घेतलाय। आज सकाळपासून वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड या परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत। त्याला न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत मी माझ्या लेकावर लाणी झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा। हे सगळे गुन्हे खोटे आहेत, जाणून बुजून राजकारण करायला लागले तर आम्ही करायलेत माझ्या लेकावर सगळे खोटे नाटे गुन्हे रचायले। संदीप क्षीरसागर हे जाणून बुजून एवढे राजकारण करायला माझ्या लेकाचं करा, मग ते चौकशी करा, हे का चौकशी करा।